शहरात सोमवारी मोठ्या उत्साहात गावोगावी बेंदूर सण साजरा करण्यात आला। बेंदूर सण हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण। या दिवशी घरच्या बैलांना नवमखू घालून गोडधोड नैवेद्य दिला जातो। वर्षभर शेतीच्या कामात शेतकऱ्याला मदत करणारा त्याचा साथीदार म्हणून बेंदूर सणाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलांची पूजा केली जाते। याच सणाच्या निमित्ताने गावोगावी विविध प्रथा परंपरा जपल्या जातात। तसेच स्पर्धांचे आयोजनही करण्यात येतं। अशीच एक स्पर्धा बेंदूर सणानिमित्त गडिंग्लजमध्ये आयोजित करण्यात आलेली। मात्र या स्पर्धेत बैलच उधळल्याने एकच गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापुरातील गडिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे सोमवारी सुदृढ बैलजोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं। याच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या एका शेतकऱ्याच्या बैलजोडीपैकी एक बैल परीक्षणाच्या ठिकाणीच अचानक उधळला। त्यामुळे स्थानिक तिघांसह बाहेरगावचे तिघे असे 6 जण जखमी झाले। भडगाव येथील काही हौशी मंडळी गेल्या 5-6 वर्षांपासून सुदृढ बैलजोडी स्पर्धा भरवतात। यावर्षीही बेंदूर सणानिमित्त 30 बैलजोड्यांनी या स्पर्धेत भाग घेतलेला। श्री गुड्डादेवी दूध संस्थेनजीकच्या मोकळ्या जागेत या स्पर्धेचं परीक्षण करण्यात आलं। यावेळी सजवलेल्या बैलजोड्या सवाद्य मिरवणुकीने परीक्षणासाठी येत होत्या। सोमवारी दुपारी परीक्षण सुरू असतानाच एका बैलजोडीतील बैल अचानक उधळला आणि परीक्षणाच्या ठिकाणीच इकडे तिकडे पळू लागला। परीक्षणासाठी घातलेल्या मंचावरही त्याने चढण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मंचावरील पंचमंडळी आणि परीक्षकांचा गोंधळ उडाला। त्यांनी भीतीनंच तिथून पळ काढला। या एका बैलानं घातलेल्या गोंधळामुळे 6 जण जखमी झालेत। जखमींना उपजिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर दुसरीकडे हा उधळलेला बैल तिथूनच पळताना गटारीत कोसळला। गटारीत कोसळल्यामुळे या बैलाचं एक शिंग मोडलं असून तो जखमी झालाय। यानंतर काही शेतकऱ्यांनी धाडसाने त्याला पकडून शांत करून घरी पाठवलं। उधळलेला बैल घरी गेल्यावर ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरळीतपणे पार पडली। लोकमत.com साठी व्हिडिओ सौजन्य राम मगदूम यांच्यासह कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।